नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर अनिल गवळी, सहाय्यक प्राध्यापक वनशास्त्र महाविद्यालय डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली। मी आपणास आज गवती चहा पिकाचे लागवड व्यवस्थापन याबाबत माहिती देत आहे। गवती चहा म्हणजेच त्यालाच इंग्लिशमध्ये लेमन ग्रास असे म्हणतो। गवती चहा हे एक सुगंधी गवतवर्गीय वनस्पती असून गवती चहाच्या तेलामध्ये प्रामुख्याने सिट्रल, जिरोनियल, सिट्रनॉल, लिनालोल, लिनिनिन, ओसोनिन इत्यादी रासायनिक द्रव्ये आढळतात। त्यामुळे या तेलाला सुगंधी निर्मिती व औषधी वनस्पती म्हणूनही ओळखले जातात। गवती चहा म्हणजेच लेमन ग्रास ही वनस्पती आशिया, आफ्रिका, अमेरिका येथील उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात आढळते। भारतामध्ये प्रामुख्याने जम्मू, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू येथे मोठ्या प्रमाणात विविधता आढळते। गवती चहापासून सुगंधी तेल निर्मिती केली जाते। गवती चहा ही भारतात अनेक ठिकाणी सहज आढळणारी गवत वनस्पती आहे। याच्या तेलाचा उपयोग देशामध्ये त्याचबरोबर परदेशामध्ये मोठी मागणी आहे। गवती चहाचे लागवडीचे योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास या पिकातून चांगले उत्पन्न मिळू शकते। या पिकासाठी हवामान व जमीन उष्ण, उबदार व हवामान भरपूर प्रमाणात पाऊस, सूर्यप्रकाश असणाऱ्या भागामध्ये गवती चहाची लागवड व पीक चांगल्या प्रकारे येते। लागवडीसाठी हलकी, मध्यम, भारी या सर्वच प्रकारच्या जमिनी योग्य आहे। कोकणामध्ये जांभ्या जमिनीत म्हणजेच लाल मातीमध्ये या पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होते व चांगले उत्पादन मिळते। तसेच हलक्या पाण्याची व निचरा होणाऱ्या जमिनीत लागवड करायची झाल्यास शेणखत, इतर कंपोस्ट इत्यादीद्वारे सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढून आवश्यक त्या पिकाची लागवड चांगली होते व उत्पन्न वाढते। लागवड पद्धत या पिकासाठी लागवडीपूर्वी जमीन उभी व आडवी नांगरणी करून भुसभुशीत करून घ्यावी। लागवडीपूर्वी प्रति हेक्टरी 10 ते 12 टन कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळावे। तसेच 40 किलो फॉस्फरस, 40 किलो पोटॅश प्रति हेक्टरी जमिनीत मिसळावे। 100 किलो नत्र 2 महिन्याच्या अंतराने प्रति हेक्टरी वर्षभरात विभागून द्यावे। प्रत्येक कापणीनंतर जर आपण हे नत्र स्फुरद व पालाश जर विभागून दिले तर पिकाची चांगली जोमानी वाढ होते। 10 दिवसाच्या अंतराने ठिबक अथवा स्प्रिंकलर अथवा सरी पद्धतीने पाणी द्यावे। पाण्याचे योग्य नियोजन केल्यास उत्पन्न चांगले वाढते। लागवडीमध्ये तणांचा बंदोबस्त वेळोवेळी केल्यास आवश्यक करणे गरजेचे आहे। तसेच गवती चहाची लागवड बियाणांपासून किंवा नवीन फुट्यांपासून खरी खांबनात केली जाते। पुनर्लागवड ही 60 दिवसाच्या अंतराने करावी। प्रति हेक्टरी लागवड करण्यासाठी 2 किलो बियाण्याची आवश्यकता असते। गवती चहाची लागवड नवीन फुट्यांपासून लागवड करताना 2 रोपांमधील अंतर 45 बाय 45 किंवा 7 सेंटीमीटर ठेवावे। हिवाळ्यात व उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी देणे आवश्यक असते। तसेच 2 बाय 2 फूट अंतराने सरी ओरंबे करून लागवड 45 बाय 45 किंवा 60 बाय 60 सेंटीमीटर अंतराने सरीमध्ये करावे। 20 ते 25 सेंटीमीटर आकाराचा कोंब लागवडीवेळी 10 सेंटीमीटरपर्यंत जमिनीत गाडावा। लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे। या गवती चहाच्या सुधारित वाण लखनौ येथील केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संशोधनाने गवती चहा पिकाच्या विविध सुधारित जाती विकसित केल्या आहेत, जसे कृष्णा, कावेरी, प्रमाण, निमा, प्रगती, चिरहरिता, सिमशिखर। त्यापैकी महाराष्ट्रामध्ये विविध भौगोलिक परिस्थितीनुसार लागवडीसाठी कृष्णा आणि कावेरी या पिकाचा अधिक उत्पन्न देणाऱ्या जातीचा निवड करावी। कोकणामध्ये कृष्णा ही सुधारित जातची लागवड करावी। तसेच गवती चहाची लागवड नारळ, सुपारी व इतर फळपिके मध्ये केल्यास चांगले उत्पादन मिळते व हे पीक 4 ते 5 वर्षे जगते। या पिकाची काढणी व उत्पन्न लागवडीनंतर 4 ते 5 महिन्यात हे गवत पहिल्या कापणीवर येते। पानांची काढणी जमिनीच्या वरचीवर 10 सेंटीमीटर कोंब ठेवून करावी। पहिल्या वर्षी 3 ते 4 कापण्या मिळतात। प्रति हेक्टरी 20 ते 25 टन ताजे गवत मिळते। यामध्ये तेलाचे प्रमाण
0.6 ते 1% असते. तेलाची काढणी, गवती चहाच्या तेलाची काढणी पानापासून करतात. यामध्ये हायड्रोडिस्टिलेशन किंवा स्टीम डिस्टिलेशन या पद्धतीचा अवलंब करतात. त्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या क्षमतेचे डिस्टिलेशन युनिट आहे. जर मोठ्या प्रमाणात आपल्याला शेतकरी लागवड करत असेल तर त्यासाठी 500 किलो किंवा 1 टनापर्यंत क्षमतेचे डिस्टिलेशन युनिट उपलब्ध असतात. त्याचा उपयोग करावा. पहिल्या व दुसऱ्या वर्षी प्रति हेक्टरी सरासरी 200 ते 220 किलो तेल मिळते. तेलाचा दर प्रतिवारीनुसार सरासरी 500 ते 1,500 रुपये प्रति किलोच्या दरम्यान मिळतो. गवती चहाच्या ताज्या पानांचा दर साधारणतः सरासरी 10 ते 40 रुपये प्रति किलो बाजारात मिळतो. गवती चहाच्या तेलाचा उपयोग तसेच पानांचा उपयोग, गवती चहाचा पानांचा उपयोग हर्बल टी म्हणून केला जातो. गवती चहामध्ये सिट्रल हा मुख्य घटक असून त्याचा उपयोग आयोडीन निर्मितीसाठी केला जातो. गवती चहाच्या तेलाचा उपयोग अजीवनसत्वाच्या औषधी गोळ्या तयार करण्यासाठी केला जातो. याशिवाय तेलाचा उपयोग साबण निर्मिती, डिटर्जंट निर्मिती, सुगंधी अत्तरे बनवण्यासाठी केला जातो. गवती चहाची शेती जर आपण किफायतशीर शेती जर केली तर त्यामध्ये शेतीचे उत्पन्न वाढेलच, त्याचबरोबर नवीन रोजगाराची निर्मिती होईल. अशा पद्धतीने आपण गवती चहाचं लागवड व्यवस्थापन केल्यास शेतीचे उत्पन्न वाढते व रोजगाराच्या संधी निर्माण होतात. धन्यवाद.